शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, जसे की आपण केळी नियोजन बघत आहे किंवा व्यावसायिक पद्धतीने केळी करायची आपल्याला, की जेणेकरून व्यावसायिक करत असताना बाबा ह्यातनं आपल्याला प्रॉफिटच काढायचं आहे. की व्यावसायिक बनत असताना आपण एक गोष्ट कायम बघत असतो की प्रॉफिट मिळवण्यासाठी करत असतो. त्याच पद्धतीने शेती करत असताना सुद्धा व्यावसायिक व्हायचं आहे आपल्याला. आणि ह्या केळी नियोजनमध्ये व्यावसायिक पद्धतीने प्रॉफिट कसं आपल्याला बाहेर खेचून काढायचं आहे ह्या बाबतीत हे व्हिडिओची सिरीज बनवत आहे आपण. हा बनवत असताना पहिला भाग तर तुम्ही बघितलं आहे की जेणेकरून कशा पद्धतीने रान तयार करायचे आहे, कोणती पद्धत वापरली आहे आपण, काय काय काळजी घेतलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. भाग 2 आज आपण बघत आहे किंवा भाग 2 मध्ये किंवा ह्याच्या पुढच्या गोष्टी काय करायची की जेणेकरून पहिल्या महिन्यामध्ये किंवा केळी लावल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये काय काय कामं करायची आपल्याला, की त्यामध्ये बाबा आळवणी असू देत, तुमचे फवारणी असू देत, त्यानंतर पोंगा भरायला लागते का आपल्याला, त्यानंतर पाणी नियोजन कसं असलं पाहिजे, तण नियोजन कसं करायचं आहे, काही माती भोंड वगैरे फोडायचं का, हे सगळं बघणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर जे कोणी आपले शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे शेतकरी फेसबुकवर बघत आहेत त्यांनी फेसबुक पेज आपलं लाईक करा. आणि असंच आमचे जे काही खाली आहेत, आमचे सहकारी आहेत, आमचे ग्रुप्स आहेत, त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. जेणेकरून जे काही काम चाललेलं असतं, जे काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, आता एक 4 दिवस झालेले आहेत आपले केळी लावून. जसं की तुम्हाला असं पहिल्या भागामध्ये सांगितलेलं आहे किंवा रोपं निवड त्यांचं काय, या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. तर आता केळी लावत असताना शेतकरी मित्रांनो, इथं साईडला मी टाकतो की कशा पद्धतीनं रोपं लावणी आहेत. मागच्या भागामध्ये आपण टाकलो नव्हतो. तर जनरली तुम्हाला माहितीच आहे की बाबा जाचक पॅटर्न प्रमाणे आपण करत आहे की 2 रोपातलं अंतर 5 फूट आहे, मध्ये 8 फुटाचा गॅप सोडलेला आहे आपण. तर ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आता आपण करत असताना रोपं कशी लावलेली आहेत हे एकदा बघा, की दाबून लावणं हे खूप गरजेचं आहे. दाबून लावणं का गरजेचं आहे, की बऱ्याच ठिकाणी माळ रान वगैरे असतं तिथं ठीक आहे, पण काळं रान, आता हे पूर्ण काळं रान आहे, मी तुम्हाला थोडं सांगितलंच होतं. तर या काळ्या रानामध्ये जमीन भुरळ पडत असते आणि जोपर्यंत आपण दाबून लावत नाही, जेवढं असं आपण दाबून लावत नाही तोपर्यंत का झाडं सेट होत नाहीत पटकन. आणि जोपर्यंत का झाडं पटकन हलणार नाहीत, सेट जाम होतील, तसं आपल्याला हे पान पटकन बाहेर येतं. सुरळीतनं पान लवकर प्रॉपर बाहेर येणं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हार्डनिंग त्याचं प्रॉपर झालेलं आहे काही नाही, हे इंडिकेशन त्याच्यावर लाल लाल तुम्हाला हे दिसत असतात, त्यावरनं कळतच असतं की बाबा आपल्याला आता हे झाडातनं पानं नवीन यायलेत, नवीन फुटवा यायला आहे, सुरळीतनं बाहेर काढाले, जेणेकरून हे योग्य अवस्थेमध्ये आहे, योग्य डायरेक्शनमध्ये आहे हे आपल्याला कळून जातं. आता शेतकरी मित्रांनो, लावल्यानंतर पहिलं काम काय करायचं आपल्याला, की लावल्यानंतर ह्याला आता ह्या भागामध्ये थोडं थोडं त्याला पाणी जाणं कंटिन्यू महत्त्वाचं आहे. तर तुमच्या नियोजनानुसार, म्हणजे लाईटचं नियोजन असू दे, तुमचं पाण्याचं नियोजन असू दे, कशा पद्धतीने तुमच्याकडे अवेलेबल पाणी राहतं त्यानुसार रोज तुम्हाला अर्धा तास ते 1 तास त्याला पाणी देणं गरजेचं आहे. पाणी कारण का देणं गरजेचं आहे, कारण का त्याची सेल्फ रूट डेव्हलपमेंट अजून एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं नसतात. स्वतः ॲक्सेप्टन्स लांबपर्यंत मुळं नसतात, त्यामुळे त्या भागाच्या एरियामध्ये ओल राहणं थोडीफार प्रमाणामध्ये गरजेचं असतं. पण ते घातीमध्ये पाहिजे, की बाबा जास्त ओल पण नको आहे, की बाबा मुळ्या आहेत त्या पण सगळ्या कुजून चालल्यात असं पण नको आहे, आणि लई पण कोरडं पण नको आहे, की बाबा काहीच मिळत नाही असं नाही. तर त्याच्या घातीनुसार म्हणजे अर्धा तास ते आता तुमच्या रानाच्या ह्याच्यानुसार तुम्ही त्याला रोज पाणी देणं गरजेचं आहे. आता पाणी नियोजन झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय शेतकरी मित्रांनो, की बाबा आता ह्याला आळवणी करणं महत्त्वाचं आहे. की मिनिमम आपण रिकमेंडेशन काय करतो की 3 ते 4 आळवण्या करणं हे खूप गरजेचं आहे, मस्ट आहे. तुम्ही ते करा, जेणेकरून तुम्हाला पुढं खूप सोयीस्कर जाईल. त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय काय असतात शेतकरी मित्रांनो, पुढे येणारे प्रॉब्लेम्स काय आहेत आपल्याला महत्त्वाचं, की बाबा झाड मरू नये. झाड कशामुळं मरतं, एकतर बुरशीमुळं मरतं, खाली मुंग्या लागल्यामुळं मरू शकतं, किंवा खाली तुम्हाला सुरळी लागू शकते, किंवा काय ना काय तर कीड लागू शकते, खाली हुमणी लागू शकतात, सलाकी लागू शकते, ह्या गोष्टीमुळं खाली मरू शकतं. तर ह्याची प्रॉपर आळवणी करणं गरजेचं आहे. त्याला चाल मिळाली पाहिजेत, मुळं मोठी भरपूर झाली पाहिजेत आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं झाड पटकन पिकअप घ्यायला पाहिजे. तर ह्यासाठी आपण काय रिकमेंडेशन करत असतो बोरगाव इंडस्ट्रीजच्या माध्यमातून, तुम्ही नक्की यूज करा. हजारो शेतकऱ्यांना त्यात चांगले रिझल्ट आलेले आहेत. त्यामध्ये पहिलं रिकमेंडेशन करत असतो आपण टेक्सराइज आणि टेक्स NPK. लावलेल्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला आपण केळी लावतो, तर लावलेल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही टेक्सराइजा टेक्स NPKची आळवणी करा. तर तुम्हाला जसं की आपण आधी पण सांगितलं आहे किंवा शक्य आहे त्याने बाबा बेसल डोसमध्ये टाकला तरी चालू शकतात. पण बाबा जे ड्रीपमध्ये जातो आहे आपण, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनुसार करतो आहे, 2023मध्ये काम करतो आहे. तर ह्यामध्ये करत असताना आपण टेक्सराइजा टेक्स NPKची डायरेक्ट प्रॉपर आळवणी घातलो तर त्याचा रिझल्ट आणि वाव मुवमेंट आपल्याला खूप चांगले मिळत जातात. तर टेक्सराइजा काय आहे, किंवा टेक्सराइजा हा मायक्रोरायझा आहे, जो एंडोमायक्रोरायझा असतो, जो सेल्फ रूट डेव्हलपमेंट करतो. ज्यावेळेला मुळाच्या सानिध्यात जातो, ज्यावेळेला त्याची छोटी हुंडी असते, त्या हुंडीच्या सानिध्यात जातो, तर त्यावेळेला त्या हुंडीतनं जे काही मुळं बाहेर आल्यात तर त्याला ते पंक्चर करताना स्वतःची मुळं अशी बाहेर काढतात. असे तंतुमुळं, म्हणजे आपल्या हातावर जसे केस असतात असे तंतुमुळांचं जाळं बाहेर काढतं, ते सेल्फ रूट डेव्हलपमेंट करतं.
आणि दुसरा टेक्स NPK जे असतं तो मायक्रो कॉन्सर्शिया असतो, नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश, हे तिन्ही बॅक्टेरिया असतात त्यामध्ये. तर सुरुवातीलाच काय द्यायचं आपल्याला की बाबा पुढं जाऊन आपण केमिकल ॲप्लिकेशन चालू करतो, बॅक्टेरिया सेट होऊ शकत नाहीत. तर ह्या सगळ्यामध्ये ह्या न्यूट्रिशनचं जाळं झालं तर अनवॉन्टेड जे बुरशी आहेत ते पण येऊ शकत नाहीत. आणि ह्याचं जाळं मोठं प्रमाणात असलं तर झाड सशक्त होतं, स्ट्रॉंग होतं. त्यामुळं ह्या दोनचं हे करा. हार्डली तुम्हाला हे 600 रुपये किलोच्या आसपास मिळतात. म्हणजे 600, 1200 रुपये सर्वसाधारणपणे तुम्हाला कॉस्टिंग येणार आहे. 200 लिटर बॅरलमध्ये तुम्ही करून हे प्रत्येक पर एकर तुमचं 1400 झाडाला वापरलं तरी चालू शकतात. 50-60 मिली प्रत्येक झाडाला जरी गेलं तरी अतिशय म्हणजे अतिशय चांगले तुम्हाला रिझल्ट ह्यामध्ये येऊन जातात. ह्याच्यानंतर बाबा एक 4-5 दिवस त्याला सोडायचं आहे. त्यानंतर तुम्ही पुढची आळवणी करा, कारण का 4 दिवसात तुमचे बॅक्टेरिया सगळे पूर्ण काम करतील, तुमचा तो एरिया सगळा कव्हर करतील, त्याचे काउंट वाढतील. त्यानंतर तुम्ही काय करा की त्यानंतर थायमिथोएक्झॅम FS एकदा त्याचं काम झालं की बाबा थायमिथोएक्झॅम FS की बाबा हे मार्केटमध्ये सहज इझी अवेलेबल आहे ते घ्या. त्याचं 3 मिली पर लिटर घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर स्टार्टअप घ्या, जे रूटिंग हार्मोन खूप चांगला आहे झाड सेट करायला, मुळं डेव्हलप करायला, झाडाचा विकनेस भरून काढायला पटकन, आणि ट्रान्सप्लांटिंगमध्ये जे काढतो त्यामध्ये स्ट्रेस न येऊ नये यासाठी स्टार्टअप आपण रिकमेंडेशन करतो स्टार्टअप. आणि त्याच्यासोबत तुम्ही 19-19-19 हे 7 ग्रॅम पर लिटर घ्यायचं आहे आपल्याला. आलं लक्षात तुमच्या थायमिथोएक्झॅम FS 3 मिली, स्टार्टअप 3 मिली आणि 19-19 हे 7 ग्रॅम पर लिटर घ्यायचं आहे. तर हे काय करायचं आहे, तुमचं हे सगळं द्रावण तुम्हाला मिक्स करायचं आहे. तुमच्या ह्याच्यानुसार प्रत्येक रोपाला कमीत कमी 50 ते 70 मिली तुमचं गेलं पाहिजे. ह्या हिशोबानं तुम्ही त्याचं पाणी तयार करा. सर्वसाधारणपणे तुमची 1400 रोपं असली तर 14×5 = 70, म्हणजे हे किती लागतात त्याचं हे कॅल्क्युलेशन करा. सर्वसाधारणपणे 200-250 लिटर बास होतं. 50 मिलीने गेलं तरी चालू शकतात, बास होतात तुमचं. तर ह्या पद्धतीनं हे करा आणि प्रत्येक झाडाला थोडं थोडं 50-50 मिली घाला. आळवणी घालत असताना ओल पाहिजे आपल्याला, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता ही आळवणी केल्यामुळं तुम्हाला काय होणार आहे की ह्या आळवणीमुळं तुमचं जे काही कीटक लागणार आहेत, तुम्हाला मगाशी जसं की म्हटलं हुमणी असू दे, कीट असू दे, सकिंग पेस्ट असू देत, जे काय आहेत ते झाडामध्ये एक चांगलं त्याचं पॉयझनस तयार होणार. तुम्ही म्हणशील की मगाशी बॅक्टेरिया सोडलं होतं आणि आता परत केमिकल सोडले, तर बॅक्टेरियाचा इफेक्ट हा पटकन तिथं 8 दिवसामध्ये सेट होऊन जातो. ते साईडला होत जातात. थोडं केमिकली घ्यायचं गरजेचं असतं, कारण का मग त्यामध्ये मुंग्या खायला चालू करू शकतात, हुमणी लागू शकते, कीड लागू शकते. ह्या गोष्टीमुळे ते घेणंही गरजेचं आहे. पण त्याला सपोर्टिव्हला स्टार्टअप असतं, त्यामुळे ते रूटिंग झोनला परत स्ट्रॉंग बनवायला, मजबूत करायला. कारण का पहिलं तुमचं मायक्रोरायझानं काम केलं, NPK कॉन्सर्शियानं काम केले, पुढचं काम हे स्टार्टअप करायला चालू होतं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तसं केलेलं कधी ऐकत नाही. त्यानंतर पुढं जाऊन तुम्हाला अनेक 2-3 दिवस झाले तुमचे, तर त्यानंतर तुम्ही डायरेक्ट थोडं फ्री फायर 3 मिली पर लिटर, इन्स्प्रिन 3 मिली पर लिटर आणि 1261-0चा डोस घ्यायचा आहे आपल्याला. 1261-0 सर्वसाधारणपणे 7 ते 10 ग्रॅम पर लिटर घेतला तरी चालू शकतं. तर हे डोस आपल्याला टाकायचे आहेत. आता फ्री फायर काय काम करतं तुम्हाला सांगतो. फ्री फायर हे बुरशीनाशक आहे, पण हा फॉस्फरस थोडा त्याला बेस असतो. त्यामुळं जे आपल्याला फुटव्यासाठी गरजेचं असतं डायरेक्ट फॉस्फरस ते तिथं काम करतं. प्लस अँटीबुरशी काम करतं. जिथं तुमचं समजा स्पोर कुठले डेव्हलप झालेले आहेत की बुरशी डेव्हलप झालेले आहे, स्पोर डेव्हलप झाले, तर त्याला तिथं मारायचं काम करतं, थोपवायचं काम करतं आणि जाळून टाकतं, जेणेकरून ते परत उद्भवणार नाही आहेत, त्याचं काम होतं. दुसरं महत्त्वाचं काय आहे की इन्स्प्रिन हा प्रोटीन बेसमध्ये असतो, खूप चांगला हार्मोनल आहे. तो काय करतो की बाबा झाडाचं जे सॉईल बायोलॉजी आहे ती खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करतो. तिथं सॉईल बायोलॉजी डेव्हलप झाल्यामुळं आणि झाडाला जे काही प्रोटीन रिक्वायरमेंट्स आहेत तो डेव्हलप झाल्यामुळं झाड सशक्त, निरोगी आणि स्पीड धरायला मदत होते, चालना होते, ज्याला फेवरेबल क्लायमेट तिथं तयार होतं. आणि त्याचबरोबर 1261-0 जे की आता इथून पुढं आपल्याला प्रत्येक पान हळूहळू पानाची वर उंची वाढत जायला पाहिजे, पानं फुटवे चांगले यायला पाहिजेत. कारण का दर 5व्या दिवशी आपल्याला केळीमध्ये पानं येत जातात. आता हीट आहे, जसं थंडी वाढेल ते 9व्या दिवसाला जाईल, पावसाळ्यात 7 दिवसाला निघतं, पण आपल्याला सर्वसाधारणपणे 5 ते 7 दिवसामध्ये आपल्याला एक पान हे बाहेर यायलाच पाहिजे सुरळीमधनं. ह्यासाठी 1261-0 हे महत्त्वाचं काम करतं आळवणीमध्ये. आपण तुम्ही म्हणशील की बाबा ड्रीपनं पण सोडू शकलो असतो, पण ड्रीपचा विषय काय होतो शेतकरी मित्रांनो की ड्रीपचे मध्ये जे लॅटरल आहेत आपण इनलाईन लॅटरल घेतो, आउटलाईन ह्यामध्ये वापरत नाही. मग इनलाईन घेतलं की डेड जातं तुमचं चुकीच्या, म्हणजे आता ह्या 2 झाडाच्या मध्ये आपलं ड्रीप इथंही खत गेलं आपलं, तर इथं न्यूट्रिशन झाडाला लागणार नाही आहे. मग काय होऊन जाईल की बाबा इथं तणकाट वाढून जाईल. तणकाट हे फास्ट ॲक्सेप्टन्स असतं बाबा. केळीमध्ये सर्वसाधारणपणे न्यूट्रिशन दिल्यावर 3-4 दिवशी 48 तासामध्ये केळी न्यूट्रिशन ओढून घेत असतं, पण जे तणकाट असतं ते 24 तासामध्ये 12 तासामध्ये पण ओढून घेतात काही तणकाट. त्यामुळे ते लीच आउट होऊन जाईल, आपल्याला त्याचा वापर होणार नाही. त्यामुळं शक्यतो आळवणी जेवढं घालू तेवढं आपल्याला एकदम सोयीस्कर चांगलं काम होऊन जातं. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे 3 आळवणी घालायचे आहेत. 3 आळवणी हे मस्ट आहेत, ज्या शेतकऱ्यांना
कमी खर्चामध्ये आणि व्यवस्थित मॅनेजमेंट पद्धती करा, त्यांनी 3 आळवणी मस्ट करा शेतकरी मित्रांनो. ह्याच्या पुढे जाऊन बाबा किंवा ज्यांच्याकडे मॅन पॉवर अवेलेबल आहे ते थोडंफार बाबा अजून मोर परफेक्ट करायचं आहे तर त्यांनी 4थी आळवणी एक करू शकतात. ह्यामध्ये परत स्टार्टअप इन्स्प्रिन जे हार्मोनल्स आणि ग्रोथ प्रमोटर वापरतो आपण की स्टार्टअप इन्स्प्रिन आणि 1261 ह्याची एक आळवणी करू शकता. अदरवाईज नुसतं 1261 आणि थोडं युरिया. तर आता ह्यामध्ये कसं करायचं आहे की 1261 तुम्हाला 7 ते 8 ग्रॅमनं घ्यायचं आहे आणि युरिया 5 ग्रॅम पर लिटरने घ्यायचं आहे. तर ह्याची एक तुम्ही सेपरेट आळवणी केला किंवा त्याचे 2 आळवण्या जरी केला तरी चालू शकता, पण ते तुमच्या मॅन पॉवरवर आणि तुमच्या अवेलेबल गोष्टीवर तुम्हाला त्या गोष्टी साध्य करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्हाला आळवणी संपवून घ्यायचे आहेत. आळवणी करत असताना ह्याची काळजी घ्यायची आहे. आणि ज्या वेळेला आपल्या आळवणी संपतात, कारण का पुढं जाऊन की बाबा थोडं 15 ते 20-25 दिवस झाले तुमचे रोप थोडंफार सेट झाले, मोठे झाले, तर त्यावेळेला आपण पोंग भरायचं असते. तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने आपल्याला पोंग भरायचं आहे. पण पोंग भरायला लहान रोपांना गडबड करू नका, कारण का काही वेळेला केमिकल वापरलेलं असतो आपण, कीटकनाशक वापरलेलं असतं, बुरशीनाशक असतात, त्यामुळं ते इफेक्ट दुसरीकडे देऊ शकतात किंवा प्रॉपर होऊ शकत नाही. किंवा लहान रोपं असतात तर त्यामध्ये फर्टिगेशन वगैरे ग्रेड वापरल्यामुळे सुद्धा थोडं स्कॉर्चिंग वगैरे येऊ शकतं. त्यामुळे लहान रोपांना वगैरे पोंग भरायचं आता लगेच नको, पण पुढं भरायचं आपल्याला ते मी तुम्हाला सांगेन. आता हे झालं की बाबा आळवणी करणं खूप मस्ट आहे शेतकरी मित्रांनो. करा, प्रॉपर आळवणी केल्याशिवाय रोपं प्रॉपर सेट होणार नाहीत, त्याला जोर लागणार नाही चांगला. आणि एक चांगली गोष्ट ह्यामध्ये आपल्याला बाबा की पटकन बाबा आल्यावर समाधान वाटलं पाहिजे, ह्या गोष्टी करायच्या आहेत. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की बाबा रान तयार करायच्या पूर्वीच आपण तणनाशक मारून घेतलं होतं, पण कुठं तणकाट आलेलं आहे. तर थोडं जे काही वाळलेलं तणकाट आहे वगैरे ते हाताने काढून घ्यायचे, थोडं लेबर लावायला लागलं तरी चालू शकतात. आणि आता मध्येही तणकाट येणार आहे, पण ह्यामध्ये तणनाशकचा वापर करायचा नाही आपल्याला. जेवढा हाताने वगैरे काढून घेता येईल ह्याकडेच आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला गेल्या व्हिडिओला सांगितलं आहे की बाबा जेवढं आपण बेड प्रिपरेशन करू तेवढं चांगलं आहे. पण आपल्या इकडं पाऊस आणि या बाकीच्या गोष्टीमुळं झालं नाही आणि हे आपण अशा पद्धतीने बेड सोडलेले आहेत. तर ह्यामध्ये आपण आता काय करणार आहे की बाबा थोडं बैल घालून थोडं माती साईडला करून घेणार आहे आणि साईडचं ट्रॅक्टरनं पण साईडला करून घेणार आहे की जेणेकरून आपल्याला ह्यामध्ये पुढं काम करायला सोयीस्कर जाईल. तर अशा पद्धतीनं प्रति एकर आपण 1400 रोपं बसवलेले आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, हे काम करत असताना पहिली गोष्ट तुमच्या डोक्यात घ्या की बाबा एकरी आपल्याला 40 ते 50 टन मिनिमम हे उत्पादन काढायचंच आहे आपल्याला, काही पण कोण करायचं आहे. आणि हे काढत असताना शेतकरी मित्रांनो, ही माहिती सांगणं सोपं आहे, तुम्ही करशीला सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या आहेत. पण शेतकरी मित्रांनो, खर्च करणं पण सोपं एक वेळ मी म्हणतो, पण त्या टायमात साधणं हे चॅलेंजिंग आहे. तुम्ही किती खर्च करता ह्याला महत्त्व नाही, पण ज्या टायमात करता ते लई महत्त्वाचं आहे. आता व्यावसायिक करत असताना आपल्याला हे खर्चाचा हिशोब प्रॉपर असतं, महत्त्वाचं आहे आपल्याला. आणि ते प्रॉपर करणं म्हणजे त्याचा यूज काय व्हायला आहे आणि कशासाठी करावं ह्या गोष्टी तुमच्या डोक्यात असणं खूप गरजेचं आहे. आता ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणशील की आळवणी केलं म्हणजे स्प्रे द्यायची काही गरज लागणार नाही आहे, असं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो. नॉर्मल तुमचे साधे स्प्रे तुम्हाला लागणारच आहेत. तर तुम्ही एक मोठे पॅकिंग आणून ठेवा, सर्वसाधारणपणे हे तुम्हाला लागणारच आहेत पुढं स्प्रेला कंटिन्यू. कारण का जेवढा अजून रोप सशक्त बनत नाही, हार्ड बनत नाही की बाबा, म्हणजे जसं लहान बाळ कसं पहिला 9-10 महिन्यानंतर हळूहळू जेवायला चालू करतं, तसं त्याचं ते नॅचरली डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागणार आहे. त्यावेळेला तुम्ही 15 दिवस, महिन्यातनं किंवा शक्यतो 8-15 दिवसातून एकदा स्प्रे घेतला तरी चालते. पण लहान रोपाला सर्वसाधारणपणे 4 ते 5व्या दिवशी तुम्ही स्प्रे घेणं गरजेचं आहे. तर ह्यामध्ये तुम्ही लॅम्बडा सायरोथ्रिन जे कराटे मार्केटमध्ये नावाने येतं ते घेऊन ठेवा, किंवा आलिका मार्केटमध्ये जे येतं की बाबा आलिका नावाने येतं, त्यामध्ये लॅम्बडा सायरोथ्रिन प्लस थायमिथायझम कॉम्बिनेशन आहे, ते घेऊन ठेवा. क्लोरो घेऊन ठेवला तरी चालू शकतं, काय अडचण नाही. इमामॅक्टिन घेऊन ठेवला तरी चालू शकतं, की स्वस्त आणि जेवढं मोठं पॅकिंग तुम्हाला मिळतं ते घेऊन ठेवा. त्याचबरोबर सकिंगसाठी तुम्ही ॲक्ट्रा, इमिडा ह्याचं थोडंफार घेऊन ठेवा. पेगॅसिस असलं तर घेऊन ठेवा, पण सकिंगचा एवढा प्रॉब्लेम येत नाही. शक्यतो आळी आणि नकळत तुडतुडे वगैरे ह्याचाच प्रॉब्लेम येत असतो. तर त्या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही. त्याच्या पुढं जाऊन शेतकरी मित्रांनो, टॉनिक चांगलं बाबा, संजीवकाचा वापर करणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये 7 डेज आपण नेहमी रिकमेंडेशन करतो, करेक्टचं रिकमेंडेशन करतो, इन्सुलिन वापरलं तरी चालू शकतं. तर ह्यामध्ये शक्यतो 7 डेजचा वापर करा, अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला मिळतात. झाडं पटकन जंप घेतात, पुढं येऊन जातात, त्याला काम करायला संधी मिळते आणि फोटोसिंथेसिस क्रिया वाढते. तर हे थोडं कीटकनाशक, थोडं बुरशीनाशकमध्ये पण साधं घेऊ शकता, साप घेऊ शकता, आपण ब्ल्यू कॉपर घेऊ शकता. पण ब्ल्यू कॉपर सोबत इतर कॉम्बिनेशन जास्त चालत नाही, त्यामुळे सापचा वापर करा. M45 वापरू शकतो, प्लेन आपण कॉन्टॉप वापरू शकतो, अतिशय स्वस्त मॉलिक्यूल आहेत. तर ह्याचा वापर करू शकतो आपण स्प्रेमध्ये. हार्डली 2-4 पंप लागतात, 6 पंप लागतात पर एकरमध्ये बऱ्यापैकी. तर असे तुम्ही दर 3 दिवसाला थोडं स्प्रे केलो तर त्याचे रिझल्ट आपल्याला अतिशय चांगले येतात. तर त्यामध्ये 7 डेजचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं वापर करा, अतिशय चांगला रिझल्ट पडतो आपल्याला. आता शेतकरी मित्रांनो, ह्या 2 गोष्टी झाल्या आपल्याला. तण नियोजन झालं आपल्याला, पाणी नियोजन झालं, खत नियोजन झालं, स्प्रे नियोजन झालं.
ह्याच्या पुढे शेतकरी मित्रांनो, ह्याच्या पुढे काही रॉकेट सायन्स नाही आहे आपल्याला केळीमध्ये. एवढीच कामं करायची आहेत आपल्याला, बाकी काही लागत नाही. तर ह्या पहिल्या महिन्यामध्ये आपण ही कामं केलो आपण, तर पुढं आपल्याला अजून चांगल्या पद्धतीनं चाल मिळत असते. फक्त ऑब्झर्वेशन काय करायचे शेतकरी मित्रांनो, आता महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय की हे करत असताना आपण प्लॉटमध्ये फिरत असताना ऑब्झर्वेशन काय काय करायचे आहेत, किंवा ऑब्झर्वेशन करायचे की बाबा रोप मेले का नाही, कायम बघायचे की ही नवीन सुरळी यायला का नाही. आता बघशीला तुम्ही, आता हे कसं आहे, मध्ये ऑक्टोबर हीट वाढलं होतं तुम्हाला माहिती आहे रोप लावल्यानंतर. तर हे रोप लावल्यानंतर आणि थोडं इथली मोटर जळाली एक दिवस, त्यामुळे पाणी देता आलं नाही. तर ही जी पानं आहे ती स्ट्रेसमुळे गेलेत, पण ह्याचं काही अडचण नाही आहे. पण ही नवीन सुरळी यायल्या. दर 4-5 दिवसानं तुम्ही एकदा प्लॉटमध्ये फेरी मारलंच पाहिजे, आणि 5व्या दिवशी 6व्या दिवशी 7व्या दिवशी सुरळी यायला काय नाही ही सुरळी बघणं गरजेचं आहे. वाटल्यास लई झालं तर साईडला उकरून थोडं मुळं बघू शकता, पण आता लगेच नाही, आपण आळवण्या करत आहे. पण जसं 15 दिवस 20 दिवस जातील तसं तुम्ही मुळे यायलात का नाही ह्याचं ऑब्झर्वेशन करा. महिन्यातून एकदा हे तुमचे ड्रीपचे लॅटरल आहेत ते एंड कॅप स्वच्छ करा. ड्रीपनं आपल्याला खतं चालू करायची नाही आहेत. आता हे सगळं व्हायला तुमचे जवळपास 20-25 दिवस जातात शेतकरी मित्रांनो, 3 आळवण्या फवारण्या हे सगळं करायला. 25 दिवसानंतर आपण डायरेक्ट ड्रीपच्या लागवडीवर शिफ्ट होण्यापेक्षा त्यावेळेला काय नियोजन करायचं सेपरेट व्हिडिओ मी करेन की खतं कशा पद्धतीने घालायचं, काय करायचे आहेत. पण इनिशियल एवढे ऑब्झर्वेशन पाहिजेत आपल्याला, ड्रीपनं पाणी चाललंय काय नाही, झाडं कुठं वाळायलात काय नाही, आणि जेवढं तणकाट आहे तेवढं रान स्वच्छ करून घेणं हे गरजेचं आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. केळी नियोजनमध्ये तुमच्या समस्या काय आहेत ते सांगा. त्या प्रत्येक समस्यावर आपल्याला काम करायचं आहे. असंच चांगलं उत्पादन काढायचं आहे. 40 टन आपण उत्पादन काढलो शेतकरी मित्रांनो, आणि 10 रुपयाने जरी भाव लागला तर 4 लाख रुपये आपले कुठनंच नाही जाणार शेतकरी मित्रांनो. चांगलं पिकवायचं आपल्याला, 12 महिन्यात हे काढायचं आहे. पुढचा 28 महिन्यात 3दा केळी काढायची आपल्याला. हे नियोजन आपल्याला गणित फिक्सच बसवायचं आहे. काही करून आपल्याला रेट आपल्या हातात नाही आहे, पण उत्पादन काढणं आपल्या हातात आहे. मग तेच आपण 50 टन काढलो तर 5 लाख रुपये होणार आहेत आपल्याला, 60 टन काढलो तर 6 लाख रुपये सुद्धा होणार आहेत. 60 टन पण निघू शकतं. त्या पद्धतीनं आपला बुंदा मजबूत झाला पाहिजे, पायाभरणी मजबूत झाली पाहिजे. पुढं जर का आपल्याला उत्पादन 50 टन काढायचं तर त्याचं पायाभरणी आणि पाया मजबूत हे आधीच केलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीचं काळजी घ्या. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू द्या. आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.